रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2026 मध्ये हे दुर्लक्ष केलं तर नुकसान होईल. चला तर मग पाहूया. 2026 हे साधं वर्ष नाही. हे वर्ष आवाज करत येणार नाही, पण नकळत आयुष्य बदलून टाकेल. जर तुम्ही 2026 मध्ये काही संकेत दुर्लक्ष केले, काही सवयी बदलल्या नाहीत, काही इशारे ओळखले नाहीत, तर नुकसान होऊ शकतं. हे भविष्य घाबरवण्यासाठी नाही, तर सावध करण्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा मुद्दा 90% लोक चुकवतात आणि तिथेच नुकसान होतं. 2026चे ग्रह संकेत. एक मोठा बदल. 2026 मध्ये शनी, गुरु आणि राहू केतू तीनही ग्रह माणसाच्या विचार, निर्णय आणि कर्मावर खूप खोल परिणाम करणार आहेत. हे वर्ष सांगते तू कसा विचार करतोस तसेच परिणाम तुला मिळणार. इशारा क्रमांक 1. वेळेचा अपमान. सर्वात मोठे नुकसान. 2026 मध्ये वेळेचा अपमान करणारा माणूस संधी गमावेल. जर तुम्ही काम पुढे ढकलता, योग्य वेळी निर्णय घेत नाही, नंतर बघू असं म्हणता, तर 2026 मध्ये ते नंतर खूप महागात पडू शकतं. ग्रह संकेत सांगतात 2026 मध्ये वेळ दुसरी संधी फार कमी देईल. इशारा क्रमांक 2. आरोग्याकडे दुर्लक्ष. 2026 मध्ये मोठे आजार अचानक येणार नाहीत, पण छोट्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठी समस्या उभी राहू शकते. जर तुम्ही झोपेची वेळ बिघडवली, सतत मोबाईल वापरला, पाणी कमी पिलं, मनात ताण साठवून ठेवला, तर ग्रह सांगतात 2026 मध्ये शरीर नाही, मन आधी थकणार आहे. मन थकलं की संपूर्ण आयुष्य विस्कळीत होतं. इशारा क्रमांक 3. चुकीच्या लोकांवर विश्वास. 2026 मध्ये सगळ्यात मोठं नुकसान चुकीच्या लोकांमुळे होऊ शकतं. जर तुम्ही प्रत्येकाला सगळं सांगता, कुणाचाही सल्ला ऐकता, स्वतःच्या अंतकरणाकडे दुर्लक्ष करतात, लक्षात ठेवा 2026 मध्ये लोक कमी बोलतील, पण परिणाम मोठा करतील. राहूचा प्रभाव सांगतो गोड बोलणाऱ्यापेक्षा शांत राहणाऱ्यावर लक्ष ठेवा. इशारा क्रमांक 4. अहंकार आणि हट्ट. 2026 मध्ये अहंकार हा तुमचा सगळ्यात मोठा शत्रू ठरू शकतो. जर तुम्ही मला सगळं माहीत आहे असं समजत असाल, कुणाचा ऐकत नसाल, चूक मान्य करत नसाल, तर शनी सांगतो मी तुला थांबवणार नाही, पण तुझा वेग कमी करीन. आणि वेग कमी झाला की स्पर्धेत मागे पडायला वेळ लागत नाही. इशारा क्रमांक 5. पैशाबाबत हलगर्जीपणा. 2026 मध्ये पैसे कमावणं कठीण नाही, पण पैसे टिकवणं अवघड असू शकतं. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त खर्च करता, कुणावरही पैसे गुंतवता, कर्ज हलकं समजता, तर ग्रह स्पष्ट इशारा देतात 2026 मध्ये आर्थिक शिस्त नसेल तर मानसिक ताण वाढेल. इशारा क्रमांक 6. नात्यामध्ये दुर्लक्ष. 2026 मध्ये नाती तुटणार नाहीत, पण दूर होऊ शकतात. जर तुम्ही संवाद टाळता, गृहीत धरता तो किंवा ती समजून घेईन असं मानतात, तर लक्षात ठेवा नातं समजून घेत नाही, सांभाळावं लागतं. 2026 मध्ये ज्या नात्याकडे दुर्लक्ष कराल, तिथे थंडपणा वाढेल. इशारा क्रमांक 7. आध्यात्मिक दुर्लक्ष. सगळ्यात गुप्त. हा मुद्दा बहुतेक लोक चुकवतात. 2026 मध्ये जर तुम्ही स्वतःशी संवाद थांबवला, शांततेला वेळ दिला नाही, फक्त बाहेरचं यश पाहिलं, तर आतून रिकामेपणा वाढेल. ग्रह सांगतात 2026 हे वर्ष आतून मजबूत होण्याचं. जे आतून कमजोर राहतील त्यांना बाहेरचं यशही आनंद देणार नाही. 2026 मध्ये नुकसान टाळण्यासाठी काय करा? रोज 10 मिनिट शांत बसा. वेळेचा सन्मान करा. आरोग्याला प्राथमिकता द्या. सगळ्यांना सगळं सांगू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. नात्यात संवाद ठेवा. स्वतःशी प्रामाणिक राहा. हे छोटे बदल मोठं नुकसान वाचू शकतात. 2026 तुमचं नुकसान करायला येत नाही, ते तुम्हाला जागं करायला येतं. जे जागे राहतील ते पुढे जातील. जे दुर्लक्ष करतील ते शिकतील, पण उशिरा. निर्णय तुमचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे सत्य व्हिडिओ रोज मिळणार नाहीत.